बऱ्याच प्रकारचे याआधी आपण पराठे बनवलेत किंवा नेहमी आपण भाज्यांचे पराठे बनवतो, पण हा अगदी वेगळा असा पराठा आहे आणि पौष्टिक आहे. त्यासाठी इथे मी मऊ छान कणिक मळून घेतली. नेहमीसाठी चपातीसाठी जशी मळतो तशीच मळून घेतली. इथे मी मूग डाळ घेतली अर्धी वाटी, चांगली पुसून घेतली कापडावर. आता ही भाजून घ्यायची आहे. जास्ती लालसर करायची नाही आहे, हलकीशी भाजून घ्यायची. गार करून ही मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. इथे मी ही पावडर बनवून घेतली आहे. यामध्ये तिखट, मीठ, मसाले आवडीनुसार घालायचे, हिंग घालायचा, जिरे, धणे जाडसर वाटून घातलेत, एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं, कोथिंबीर घालायची आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं स्टफिंग तयार झालं आहे. आता इथे कणिक घ्यायची, त्यामध्ये अशा पद्धतीने हे स्टफिंग घालून घ्यायचं, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मस्त असा पराठा लाटून घ्यायचा, जास्ती पातळ लाटायचा नाही, थोडासा जाड असा ठेवायचा आहे. सेम याच पद्धतीने याची तुम्ही पुरी देखील लाटून तळून घेऊ शकता. हा पराठा मी लाटून घेतला आहे तुपावरती, अगदी लो हीटवरती खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे. खूप मस्त लागतो. नेहमीचा पराठा आपण बनवतो या पद्धतीने एकदा बनवून बघा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.